बाबीने आईला सर्व काही सांगितले आणि ती शेखरची वाट पाहू लागली. शेखर दिल्लीहून परस्पर अमेरिकेला गेला ही बातमी तिला कळताच तिने निर्णय घेतला की हे सर्व आपण शेखरच्या वडिलांना दाजींना सांगावे. त्यासाठी ती दाजींना भेटायला जाणार होती. त्यांच्याकडून अमेरिकेचा पत्ता मिळवायचा होता आणि सर्व काही आत्ताची सध्याची तिची अवस्था शेखरला पत्रातून कळवणं हा एकमेव उपाय आता उरला होता. तसं तिने करायचं ठरवलं. आता पुढे ह्या बाबीची काहीतरी भानगड आहे, कळत नाही आणि कुठं तावडीतही सापडत नाही. परवा तिचं आणि आईचं काहीतरी चाललं होतं. नंतर ती शेखरच्या वडिलांना भेटायला गेली. पाठलाग तर A1 केला आपण. मध्येच तो केळकर भेटायला नको होता. त्याने सगळा विचका केला. त्याच्याबरोबर जावं लागलं. पाठलाग अपुरा सोडावा लागला. बाबी तावडीत सापडून दे एकदा, मग शरद ही काय चीज आहे ते दाखवतो. साब और क्या लावू? शरदने खिशातली नाणी बाहेर काढली. त्याच्याजवळ कालचे 8-10 आणे होतेच. तशी चिंता नव्हती. सकाळी नाण्यांच्या खिशात हात घातला. 4 आण्यापलीकडे हाताला काही लागलं नाही. रुपयाची नोट होती, पण ती एकदम पळवायची म्हणजे फार धाडस होतं. एवढी मोठी चोरी पचत नाही. 2-4 आण्याचा प्रश्न फार वेगळा असतो. लहान रकमेची चुटपुट फार काळ लागून राहत नाही. घरातली किंवा आजूबाजूची माणसं फार महत्त्व देत नाहीत आणि थोडा वेळ गेला की ज्याचं त्यालाच वाटायला लागतं की झाले असतील इकडे तिकडे खर्च. साब हां, और एक चाय लाव. पोऱ्या चहा आणायला गेला. शरद पुन्हा विचारात हरवला. मुख्य विचार पैशांचा. काय करावं बरं? पैसा हवा होता, मग पुष्कळ काही करून दाखवायचं होतं. जवळ कबत्री नसताना काहीतरी कर्तृत्व करून दाखवा असं सांगणाऱ्या लोकांचा शरदला संताप यायचा. त्यात काही हुशार मुलं अशा लोकांना मदत करतात. म्हणजे काय करतात तर ती मुलं पुष्कळ अभ्यास करतात, 10च्या आत नंबर पटकवतात. चोख पाठांतर हे अशा मुलांचं कर्तृत्व. चायला 20 वेळा वाचलं तरी कुठलाही भिक्कार अग्रलेखही पाठ करून दाखवता येईल. त्यात डोकं काय आणि बुद्धी कसली. असल्या कार्ट्यांना फार तर पाठांतराचे मार्क द्यावेत ते नाही. त्यांना मिळतो पहिला क्रमांक. असली पोल्टीस पैशाचा आणि कर्तृत्वाचा काही संबंध नाही हे दाखवतात. वास्तविक ही सगळी मुलं तद्दन मूर्ख असतात. पैशाचा आणि कर्तृत्वाचा काही संबंध नाही कसा? बाप पैसा कमवतो त्यांचा, तेव्हाच ही पोल्टी कर्तृत्व दाखवू शकतात ना. तेव्हा पैसा अगोदर, तो तर मिळत नाही. चोरून मिळवावा तर मुळात बाप दरिद्री. चोरी झाल्याबरोबर ताबडतोब ती कळण्या इतका दरिद्री. 4-4 आणे किती दिवस पळवणार? भाड्याच्या सायकलचे पैसेही सुटत नाहीत. तो सायकलवाला पण दरिद्री. 8-12 आण्यासाठी मान पकडणारा. लोक आहेतच मजा पाहायला. सगळेच दरिद्री, वाईटावर टपलेले. कर्तृत्व काय दाखवणार? पहिली शत्रू बाबी. ही आपल्याला आयुष्यभर अशीच छळणार. लहानपणापासून तिने दृष्टावा मांडलाय. मराठी 4थीत आपण नापास झालो. तेव्हा कार्टी इंग्लिश 2रीत पहिला नंबर मिळवून पास झाली. पास व्हायचं तर हो पास. माझ्यासाठी थांब असं काही मी म्हणत नाही, पण अगदी पहिला नंबर मिळवायचं काय अडलं होतं? लगेच तेवढ्या एका विजयाने बाबी कुणीतरी फार मोठी ठरली. हे फार अजब आहे. अरे, एखादा अपयशी का होतो हे एक वेळ फार खोलात जाऊन बघू नका.
पण यश तरी कसं मिळालं याची छाननी कराल की नाही? बाबीच्या वर्गातल्या इतर मुलींचा दर्जा विचारात घ्या ना. बाबीच्या यशाला बाबीच्या बुद्धीपेक्षा इतरांच्या मूर्खपणाची जास्त मदत झाली असेल ते पहा. पण नाहीच, अपयशाची मीमांसा करीत बसायचं. वास्तविक समाजात सर्वात निरुपद्रवी कोणी असेल तर तो म्हणजे अपयशी माणूस. कारण समाज त्याच्याकडे बघत नाही, त्याचं लक्ष असतं यशस्वी माणसाकडे. आणि ह्या यशस्वी माणसांना पुष्कळदा यश कसं मिळतं तर अपेक्षा नसताना. मॅट्रिकला पहिल्या येणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याची मुलाखत वाचा, सारे पहिल्या पानावर छापतात. मी पहिला येणारच होतो असं कुणीही ठामपणे सांगत नाही. यशस्वी माणूसच समाजाला पटकन वाईट शिकवू शकतो. आम्हाला आमच्या अपयशाची जेवढी गॅरंटी तेवढी विद्वानांना त्यांच्या यशाची नाही. पण हे कुणी कुणाला आणि कसं पटवून द्यायचं? इतरांचं सोडा, खुद्द स्वतःच्या घरात आपल्याला मान कुठं राहिलाय? आपण त्यातल्या त्यात तेव्हा एक गोष्ट बरी केली. गणितात बोऱ्या वाजणार असं दिसताच आपण घरी आलो. पोट दुखतंय म्हणून तळमळलो. मोरीत जाऊन ओकाऱ्या काढल्या. कुणी विश्वास ठेवला नाही. फक्त आईला खरं वाटलं. ती पाठीशी उभी राहिली. तिनेच डॉक्टरासाठी धावाधाव केली. दुसऱ्या दिवसापासून आपल्याला जुलाब व्हायला लागले. परीक्षा बुडालीच. सगळं छान जमलं. पण पुन्हा बाबी आडवी आली. तिने आपल्या शर्टच्या खिशातून परगोलॅक्सचं पाकिट काढून दाखवलं. आता आपण ते गाढवासारखं खिशातच विसरलो हे सोडा, पण बाबीने त्याची अशी जाहिरात का करावी? आई मात्र पाठीशी राहिली. ऐन परीक्षेत आपण अशी लबाडी केली कारण नानांची भीती वाटली असं सांगताच आईने त्याचं खापर नानांच्या डोक्यावर फोडलं. आणि अति धाक झाला म्हणजे काय होतं ह्यावर तिची मतं तिने नानांसमोर भीत भीत मांडली. आई चांगली आहे, पण तितकीच बुद्धू माणसाचा विश्वास किंवा प्रेम मिळून काय फायदा? त्यांच्याशी बंड पुकारण्यात लज्जत नाही, त्यांना वाकवण्यात पुरुषार्थ नाही. वाकली पाहिजे ती बाबीच. 1 प्लेट वडा आणि 2 कप चहा एवढ्या ऑर्डरवरच जितका वेळ बसता येईल तितका वेळ बसून झाल्यावर शरद तिथून उठला. बाबीचं काय करता येईल आणि पैशासाठी काय करता येईल याची उत्तरं न मिळाले सुद्धा तो उठला असेल, किंवा कंटाळा आल्यामुळेही. शरदच्या हालचालीमागे त्याचा नक्की विचार काय असे हे कधीच कुणाला सांगता आलं नसतं त्यालाही. अपवाद फक्त एकच होता. आपण कुठं चाललो आहोत याचं निश्चित उत्तर तो फक्त एकदाच देऊ शकला होता. त्यानं परगोलॅक्सचं घेतलं होतं त्यावेळी. सध्या देखील त्याच्यासमोर काही ध्येय नव्हतं अशातला भाग नव्हता. त्याला बाबीपेक्षा वरचं स्थान मिळवायचं होतं. मग मुलगी अख्खा घराचं भूषण ठरते याचा अर्थ काय? बरं, फार शिकली की नाही, ग्रॅज्युएट तर झाली, फार नाही. तसा तिच्यात आणि आपल्यात फरक नाही. ती ग्रॅज्युएट तर आपण नॉन ग्रॅज्युएट. शाळा अर्ध्यावर सोडली म्हणून कुणी हिणवायचं कारण नाही. कॉलेजचं नाव तर दूरच, म्हणून 2 शब्दात नॉन ग्रॅज्युएट म्हणावं, गप्प बसावं. पण एवढी साधी अक्कल तिला नाही. शाळेला रामराम ठोकल्याचा आपला विचार नव्हता. आपण तर शाळेत संपूर्ण रमलो होतो. 6-7 विषयांचा अभ्यास एका वर्षात घाईघाईने उरकून आपल्याला असं कुठे जायचं नव्हतं. 4थी, 1ली, 2री ह्या 3 इयत्तात आपण जास्त रस घेऊन 1 वर्ष मुक्काम वाढवला तर आम्ही म्हणे वन्स मोरची हॅट्रिक केली. शाळेतून नाव काढण्याची घाई नानांना झाली. आपण शाळेला किंवा शाळा आपल्याला कंटाळली नव्हती. पण हे कुणी कुणाला सांगायचं? पावलं घराकडे वळत होती. विचारांच्या तंद्रीत घर कधी आलं समजलंच नाही.
जिना चढता चढता शरद विचार करीत होता. आता घरी गेल्यावर काय करायचं? तेवढ्यात पहिल्या मजल्यावर पोस्टमन दिसला. शरदला कुणाचंही पत्र येण्याची शक्यता नसतानाही त्याने सहज प्रश्न विचारला, आमचं काही आहे का? पोस्टमन थांबला. गळ्यातली घसरायला आलेली खाकी पिशवी सावरली. हातातल्या पत्राच्या जुडग्याभोवती बांधलेली सुतळी सोडली. पत्र मागे पुढं करीत त्याने एक निळ्या रंगाचं पाकिट काढून शरदच्या हातात ठेवलं. थँक्यू मीच म्हणायला हवं. त्या एका पत्रासाठी एक जिना चढून वर यावं लागलं असतं. माझा एक जिना तुम्ही वाचवलात. ह्या पोस्टमन मंडळींना रोज किती जिने चढावे लागत असतील याचा मनाशी हिशोब करीत शरद पुढचा जिना चढायला लागला. जिना चढता चढताच त्यानं पाहिलं तर पत्र बाबीला आलेलं. मागच्या बाजूला पत्र पाठवणाऱ्याचं नाव होतं आणि तेही शेखरचं. शेखरचं पत्र कुठून आलं पण? इंग्रजी धावती लिपी कशी वाचणार? पत्त्यावर छापलेलं बाय एअर मेल आणि विमानाचं चित्र एवढंच न वाचता समजण्यासारखं होतं. दैव हा प्रकार असा आहे. नाहीतर बाबीला पाठवलेलं पत्र परस्पर शरदच्या हातात का पडावं, तेही विनासायास? आमचं काही आहे का? एवढाच प्रश्न विचारण्याचे कष्ट शरद घेतो काय? आणि हे एवढं आम्हा फळ हाती लागतं काय? त्या क्षणी मात्र शरदला कल्पनाही नव्हती की हे पत्र फोडल्यावर सगळा भविष्यकाळ बदलणार आहे म्हणून. पुढच्याच क्षणी घरी जाणारा शरद उलटा वळला. जिना दडादडा उतरून पुन्हा रस्त्यावर आला आणि 15 मिनिटाच्या अंतराने पहिल्या हॉटेलात आला. आणखीन एका चहाच्या कपाची ऑर्डर देऊन त्याने पत्र फोडायला सुरुवात केली. प्रिय लाडक्या बबड्या, तुझं पत्र मिळालं आणि अत्यानंदानं मी अमेरिकेत आहे याचा विसर पडून मी सनसनीत ताण मारली. माझ्या इथल्या सहकार्याने मला विचारलं देखील पत्रात एवढं काय आहे म्हणून. घाबरू नकोस आणि अशी अनुरागाने पाहूही नकोस. तू घातलेली गोड गळ्याची शपथ मी मोडली नाही, त्याला काही सांगितलं नाही. पण राजा, मला एक सांग, तू एवढी घाबरलीस का, गांगरलीस का? एवढी धीराची बुद्धिमान मुलगी तू केवळ मी जवळ नाही म्हणून इतकी गडबडून गेलीस? वेडी खुळी आहेस. मी तुझ्याजवळ नाही कसा? आता तर मी नुसताच तुझ्याजवळ नाही तर तुझ्यात सामावून गेलोय, एकरूप झालोय. बघ लाजलीस. खरंच तुम्ही बायका म्हणजे अगदी ह्या म्हणजे ह्याच असता. आता खरंच मी तुझ्याजवळ असतो ना तर तुला अशी चिडवली असती, छळली असती, तुझ्यावर वर्षाव केला असता. कसला म्हणून काय विचारतेस? तुला ते कळण्याइतकी तू स्वतःला भोळी समजतेस का? माझं खरंच अजिबात इथे लक्ष लागत नाही. मला या क्षणी तुझ्या मिठीत पडून राहावंसं वाटतंय. तुझ्या मांडीवर मी डोकं ठेवून पडून राहावं. माझ्या केसातून तू बोटं फिरवीत राहावीस. पावसाळी हवा असावी त्या दिवसासारखीच. मोहम्मद रफीचं तेच त्या दिवशीचं गाणं रेडिओवर लागलेलं असावं. हम तुमसे मोहब्बत कर बैठे, अब दिल से निभाना मुश्किल है. आठवलं ना? काय म्हणतेस? त्या दिवशीच हा सगळा घोटाळा केला. नो विद्या, प्लीज, असं काही म्हणायचं नाही. त्याला घोटाळा म्हणून पण तो गोड आहे. अगं अशी पाहतेस काय? आय एम प्राऊड ऑफ इट. म्हणूनच म्हणालो, ह्या क्षणी मी तिथं असायला हवा होतो. मला झालेला आनंद मी कृतीने व्यक्त केला असता. भिवू नकोस, तरी पण मी येतोच आहे. आता विचारशील कधी? तेवढं सांगणं सध्या कठीण आहे. जयंत बिचारा ऐनवेळी आजारी पडला. 105 पर्यंत टेम्परेचर. कंपनीच्या नियमाप्रमाणे त्याला जाता आलं नाही. मग तुझ्याजवळ ठेवून विमानात पाय ठेवला.
केवळ कराराने बांधले गेलो म्हणून ह्या साहेब लोकांना आता आयुर्वेदिक औषधांचं वेड लागलंय. आपल्या ह्या औषधांवर संशोधन करायचं, साहेबी संस्कार करायचे आणि ती औषधं पुन्हा भारतालाच विकायची असा मामला आहे. करारानुसार आमचं काम सुरळीत पार पडलं तर इकडच्या सगळ्या फॅक्टरीज आणि इकडचे काही देश भटकून मग मला परतावं लागेल. तरी 2-3 महिन्यातच मी परत येईन. पहा, लगेच डोळे मोठे केलेस तू. मी इकडे कायम का राहतोय? ते अशक्य आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही. सध्याच्या तुझ्या अवस्थेत मी जवळ हवा होतो, पण काय करू सांग? तुला एकच विनंती वारंवार करीन, ती म्हणजे माझ्यावर विश्वास ठेव. अशा अवस्थेत प्रत्येक स्त्रीला पुरुषाबद्दल जी एक स्वाभाविक भीती वाटत असते, त्याच भीतीने तू ग्रासली असशील. पण तसं भीणं म्हणजे माझ्यावर जास्तीत जास्त अन्याय केल्यासारखं होईल. मी तुझा आहे आणि तुझाच आहे. तुझ्या कोणत्याही अवस्थेत मी स्वीकारच करणार आहे. मात्र मी येईपर्यंत काय करायचं असा प्रश्न तुला पडला असणार. मला 2च पर्याय दिसतात. एक म्हणजे एखाद्या डॉक्टरकडे जाऊन बंदोबस्त करणं. हा पर्याय तेवढा सोपा नाही आणि मला तो अजिबात प्रिय नाही. आपण कुणी लफंगे का आहोत? आपण जबाबदार चांगल्या कुळातील एकमेकांवर खरं प्रेम करणारी आहोत. पण समाजाला कुठं तोंड देत बसायचं म्हणून हा पर्याय सुचवला. दुसरा पर्याय म्हणजे दाजी साहेबांना भेटणं, त्यांना सरळ सांगायचं आणि तू तिथंच राहायचं मी येईपर्यंत. तू कुठेतरी बाहेरगावी गेली आहेस असं तुझ्या घरातल्या मंडळींना इतरांना सांगता येईल. मी दाजींना पत्र पाठवतोच आहे. ते माझे वडील आहेतच, त्यापेक्षाही ते माझे मित्र आहेत. चुका करणाऱ्यांवर दाजी रागवत नसतील, प्रतारणा करणाऱ्यांवर त्यांचा राग असावा असं त्यांच्याबद्दल तू एकदा म्हणाली होतीस. ते अगदी खरं आहे. त्यांना भेट, ते तुला योग्य मार्गदर्शन करतील. बाकी काय? भिवू नकोस, नुसत्या कुशंकानी जळू नकोस. मी तुझा आणि तुझाच आहे, तुझा शेखर. पत्र वाचून शरदला स्वर्ग 2 बोटं उरला. समोरचा चहा केव्हाच निवला होता. त्या कपाची गरजही नव्हती. भाग्य असं अचानक फळल्यावर चहाच काय, जेवणाचीही इच्छा उरली नाही. या क्षणाची शरदने अनेक वर्ष वाट पाहिली होती. भाभीचा प्रियकर भाभीला वाकवायला लावण्यात आपल्याला अशी मदत करील ह्यावर भाभीचा विश्वास बसला असता काय? आणि खुद्द शेखरचा